हा भावा बहिणींनो का तुम्हाला सांगायचं भावा बहिणींनो आता इथं कुठं काम पण नाही ती आता कसं झालं भावा बहिणींनो आता येतोय पाऊस नुसतं पाऊस चालू आहे आमच्याकडे भावा बहिणींनो इथं आलोय भावा बहिणींनो यांच्या घरी आलो मित्राच्या घरी घरी काय भाव म्हणजे कर मला भावा बहिणींनो आपलं म्हणलं कर म्हणून कच्या पशी जाऊन बसावं आता काय होतं भाऊ बहिणींनो तो येतोय पाऊस येतोय येतोय पाऊस तो थोडा पण लय ते मोठा ते करतोय भाऊ बहिणींनो रेगणाला मोठा घालतोय पाऊस चॉकलेट खातोया आता भावा बहिणींनो काय झालंय काम पण नाही ते कुठं चालू काहीच ना भावन पाऊस मोठा आला का ना आपलं ते काय ना बर का घर पण काय होतंय लय आणि ती खडकाला ती लावला ना पुष्ट भावा बहिणीनं हे ह्याच्यात ना लय पाणी येतं यात म्हणलं दाखवा म्हणलं खडकी आता थांबा म्हणलं तर कुठं काम पण लगे नाही काम नाही बंद आहे ती पावसामुळं आणि बाबर गेलो एक 2 दिवस बसलं होतं आज बाबा आज शनिवार आहे भावा बहिणींनो आज असतो बाजार काय काय आमची ते म्हणतात भाऊ बहीण नुसतं आता गोड बोलतो काय तर खाय भेटतं म्हणून हे करतो असं काय ना भाऊ बहीण असं म्हणलं तर मी बी हाताने मी बी काय ना बनवून काय येईल तसं नाही पण म्हणलं काय करायचं भावा बहिणीनं आता काय यांच्याकडं काय असेल ते संपल ती आणून द्यायचं यांच्यात खायचं म्हणलं भावा बहिणीनं आपण तर काय आता बरं का आपल्याला काय म्हणजे कसं भावा बहिणीनं काय सुद्धा काय ना बरं का कसं भावा बहिणीनं खायचं पण काय म्हणजे फुकटचं खात नाही आता मग काय म्हणजे भावा बहिणीनं तर त्यांच्याकडं त्यांच्या घरातले पीठ संपलं होतं मग त्यांना म्हणलं वहिनी तिकडे पीठ आहे चपात्याचं हा ना तिकडून जाऊन बाबानं काय झालं अजून त्यांचं ते संपलं होतं त्याला बी म्हणलं तिकडे त्याला आहे म्हणलं आणा आणि आमची काय लयच ते म्हणतात भाऊ बहीण आहे तर खायला भेटतंय म्हणून खातोय आहे तर आणि मग भाऊ बहिणीनं आता का त्यांच्यावर आहे ना म्हणजे भाऊ बहीण कसं आता आईच्या मागे भाऊ बहीण होतात तेच आपली म्हणजे आईवानी वडिलावानी भाऊजाई त्यातलं आपलं चांगलं बोलायचं भाऊ बहिणीनं चांगलं बोलायचं चांगलं राहायचं म्हणजे असं भाऊ आपण आता मी बी दमा स्वयंपाक शिकणार आहे आता बरं का आता म्हणजे काय अडचण आली दिली काय झालं काय पुढं काय झालं तर भावा बहिणीनं आपण स्वतः करायचं येत नाही बरं का पण भाऊ बहिणीनं प्रयत्न करायचा प्रयत्नाचा चालू ठेवायचा आपलं प्रयत्न केला का ना भाऊ बहिणीनं प्रयत्नाला कुठं ना कुठं यश येतं भाऊ बहिणीनं यश येतं प्रयत्न फक्त सोडायचे नाही करायचं बकरं तरी म्हणजे पेटा म्हणजे तर लय पतला पडलं का ना पाणी
तर त्याच्यात पीठ टाकून ते मळायचं पीठ. सापटाचं म्हणा, बकराचं म्हणा. आणि हे तर लसूण सोपं आहे भावा बनवून. ते बाट टाकायचा, पाणी घ्यायचं आणि पण तो तोडायचं, ते टाकायचं मीठ पाण्यात आणि ठेवायचं गॅसवर. आणि त्याला उकळे फुटले ना भाऊ बनवून पाण्याला, मग ते टाकायचं वरनं तांदूळ टाकायचं. तांदूळ साधं म्हणा, पैशाला असलं म्हणा, बासमती शांतर म्हणजे कसलं असं भाऊ बनवून टाकायचं. मग त्या जागात बघायचं उघडून शिजलं का नाही ते. आणि तेवढं शिजलेलं असलं भावा बहिणीनं त्याच्याकडे टाकायचं पाणी. पाणी ओतायचं थोडं, शिजलं मग गॅस बंद करायचा भावा बहिणीनं. म्हणजे एवढं म्हणजे डोक्यात आपली बसूच तवर का नाही भावा बहिणीनं. आपलं मला प्रश्न उभाच लागल, मला स्वयंपाक शिकावंच लागल भावा बहिणीनं. आता भावानं कुठली बी वस्तू म्हणजे काय बी भाजी असेल ना भाऊ बहिणीनं, ते तर म्हणलं ना हे भाजी ते भाजी करायची. त्याला बी काय चोड त्याला सामान ते त्याला लागत नाही. घरकुल आलं, एवढं स्टाईल, अजून त्याला ते आलं, सोनं आले असं, म्हणजे शेंगदाणं आले असं असं लागतं त्याला काय बी भावा बहिणीनं भाजीला ह्याला. आणि चपात्या ते कसं भावा बहिणीनं, चपात्यात आपण म्हणजे आपले एवढं जमणार नाही बरं का पहिल्यांदा. दमाने जमल भाऊ बहिणीनं. ते पीठ कसं मळायचं, किती पाणी घ्यायचं, किती काय करायचं. आता मग माझ्या आता व्हिडिओमध्ये मी असतो बरं का, मला मला म्हणते तू नका तू व्हिडिओ काढतोय का असतो या. काय ना भावा बहिणीनं हे हाय ह्याच्या घरी राहतो मित्राच्या, ते असं होतंय मला. तर भावा बहिणीनं आता बघू आपण, आता मी पण मध्ये प्रश्न चालूच आहे तर माझं मग शिकायचं भावा बहिणीनं आपल्या हाताने. तर आता आय बी मग मला म्हणायची आय तू स्वयंपाक शिक, हे करते कर. आता मी त्यावर घालती म्हणली तुला, आता माझ्या माघारी तरी म्हणली. पण तसं नाही भाऊ बनवून आपलं, म्हणजे भाऊ पण मला म्हणजे भाऊ वहिनी पण जेव्हा घालते, तसं नाही काय. ती पण मला जेवाय देत ती. मी असं कुठे नसतं ना भाऊ बनून बीर की मला मानणार ती, जिकडे जेवायचं या तो मी कुठं आहे, म्हणजे वहिनी असं म्हणणार मला कोण आला की, असं मी कुठं असलो की भाऊ बहिणीनं. काय भाऊ बहिणीनं आता आपल्या समर्थ आजार आहे भावा बहिणीनं. त्याला काय झालं काय माझी म्हणजे काय भाऊ आता असं वातावरण आहे सारखं ते चालू आहे बघा पाऊस भावा बहिणीनं. सारखा पाऊस येतोय त्याच्यात दमच नाही. 5-6 मिनिटाला लगेच आहे बघा पाऊस चालू, लगेच पाऊस येतोय भावा बहिणीनं. याला दमच निघत ना पावसाला. चला भावा बहिणीनं काय मग आता त्यांना नाही का ना भावा बहिणीनं, ते बी आपल्या ते बी म्हणजे हाताने स्वयंपाक करते ती, हाताने चपात्या करते ती, भाकऱ्या करते ती, भात टाकते ती, त्याला मस्त मस्त भाजी करते ती भावा बहिणीनं. आपल्याला काय झालं, आपलं हातपान आहे तर समजा देवाने दिलेलं आहे, आपण बी प्रयत्न करायचं. स्वयंपाक करायचा,
हे करायचं ते करायचं भाऊ बहिणीनं. आणि आपल्याला असलं म्हणजे काम भाऊ बहिणीनं जायचं कामाला. हाताने सकाळी उठायचं, एक दोन चपात्या करायच्या, भाकऱ्या टाकायच्या. चपातीपेक्षा भाकऱ्या सोप्या भाऊ बहिणीनं. तर चपात्याला पीठ मळायचं, लाटायचं, तव्यात टाकायची, वरण त्याला लावायचं, त्याला कुटाणा असतो. बाकी भाकऱ्या पीठ मळायचं, भाकऱ्या थापायच्या, कशा करायला भाऊ बहिणीनं. कच्च्या होत्या, कोंब्या होत्या, कशा होत्या, पण करायचं. चला भाऊ बहिणीनं, बाहेर आहे पाऊस चालू. तुमच्याकडं का आहे का पाऊस नक्की सांगा. इकडे तर लय येतोय बघा पाऊस. चला मग भाऊ बहिणीनं, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच. बाय बाय.